डॉक्टर सचिन कांबळे यांच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक. संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे, कोल्हापूर येथील रसायनशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. व्हिएतनाममधील टॉन डक थांग विद्यापीठ, हो ची मिन सिटी येथे 22 ते 25 जुलै 2026 दरम्यान आयोजित प्रगत पदार्थ व शाश्वत विकास विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी संशोधन सादरीकरण विभागात प्रथम क्रमांक पटकावला. डॉक्टर कांबळे यांनी झिंक ऑक्साईड आणि मॅग्नीज ऑक्साईड यांच्या संमिश्राचा वापर करून ऊर्जा साठवणुकीसाठी अत्याधुनिक सुपर कॅपॅसिटर विकसित करण्यासंदर्भातील संशोधन सादर केले. ऊर्जा साठवणूक, अक्षय ऊर्जा आणि आधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे संशोधन अत्यंत उपयुक्त ठरणार असून भविष्यात ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता या संशोधनात असल्याचे मानले जात आहे. त्यांच्या उत्कृष्ट संशोधन कार्याची दखल घेत टॉन डक थांग विद्यापीठाच्या अध्यक्षांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. डॉक्टर सचिन कांबळे यांचे हे यश केवळ त्यांचे वैयक्तिक यश नसून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या संशोधन परंपरेचा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. या संशोधनासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराट गिरी, केंद्रीय विद्यापीठ कर्नाटकचे डॉक्टर शेषनाथ भोसले, डॉक्टर कपिल राजहंस, डॉक्टर राजू मगदोम, डॉक्टर देवानंद कांबळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. डॉक्टर सचिन कांबळे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल शैक्षणिक, संशोधन आणि सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे. SK न्यूज, सुरेश कांबळे, जयसिंगपूर.